यायचं तुम्ही आम्ही म्हणा या आधी म्हणजे तुम्ही आम्ही मिसरी असतो तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदी सगळ्यांनी हसत राहायचं देवाचं नाव घ्यायचं करा देवाचं म्हणजे विठाला विठाला बघा तुकाराम महाराजां पुढे काही साधक मंडळी बसली जसं तुम्ही बसला तसं तुकाराम महाराजां पुढे काही साधक मंडळी बसली त्यांनी तुकोबरायांना पहिला प्रश्न केला तुकाराम महाराज तुम्ही म्हणता एका देवाचं नाव का घ्यायचं तुकाराम महाराज म्हणतात आपण माझं असं मत नाही की आपण एकाच देवाची भक्ती करायची एकाच देवाला जायचं आणि असं मी कुठल्या देवाला नाव ठेवत नाही बघा सेवा सगळ्यांची करायची बरोबर आहे बोला की तुम्ही कोणाची सेवा करताय मग कोण भैरवाची करत असेल कोण मग ज्योतिबाची करत असेल कोण अंबाबाईची करत असेल बरोबर का नाही बरोबर हा फक्त आपला विश्वास एकावर पाहिजे आपला विश्वास कोणावर पाहिजे हा हा बरोबर पण कुठल्या देवा आपुला तो एक देव आपुला तो आपुला तो एक आपुला आपला एकच देव पाहिजे बघा तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो एका होता इथं सर्व प्रकारे करतात हे गणपतीचं मंडळ होतं त्या मंडळातल्या हितासनी नवं त्या मंडळाचा कार्यकर्ता ते होता आधीच हौशी त्याला लय हौस करायची सवय मग यानं डीजे बोलवला कुठले डीजे आहे आता मला नाव माहित नाही ते सगळं डीजे ते बोलवायचा पेपर ब्लास्ट करायचा सगळं करायचं आणि मग गणपतीचा सण झाला आणि दुर्गा मातेची जी मधली जी राहिलेली जी दिवस असतात ते म्हणला आपण आता सगळी काम करून दमली आता कुठे जायचं आपण कुठे जायचं म्हणा की पाठवडी ते म्हणलं आता आपण सगळी दमली आता कुठं फिरायला जाऊया मग यांनी काढली ट्रिप गोव्यात काय आहे समुद्र बरोबर का त्यातली बाकीची होती ती म्हणली आम्हाला काय यायचं नाही मग त्यातली तिची 4 मित्र होती ती बी जरा आगावर ती म्हणली आम्ही येणार गोव्याला मग ही 5 जण गोव्याला गेली गोव्यात गेली
जरा तिथं राहायची सोय केली, नाश्ता पाणी केलं आणि नंतर ती समुद्र फिरायला आली. समुद्र फिरताना ती म्हणली आपण समुद्राच्या पाक काठाला जायचं. ती म्हणली ती होडीवाल्यापाशी गेली. होडीवाल्याला म्हणली आम्हाला समुद्र फिरायचा आहे. होडीवाला म्हणला बरं बरं ह्यो लयच तावात बोलते, ह्याला मग करूया पलटी. आणि मग त्याला नेला 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 पाक मधोमध नेला आणि त्यानं जशी नाव फास्ट जायला लागली तशी नाव झटली एका दगडाला आणि नाव नाव पलटी झाली. त्यातली ती 4 जण होती, त्यासनी पवा येत होतं. ती म्हणली जातो टाटा बाय बाय, आता तू बस एकटा इथं. काय म्हणली, तू बस इथं एकटा, आम्ही जातो. आणि मग ती 14 जणांनी पवा येत होतं. ती तिथनं म्हणाली थांबली असली होय तिथं. ती तिथनं कवाची निघून गेली. आणि मग तो होडीवाला होता. होडीवाला म्हणला तुला कसं घेऊन जायचो, थांब दुसरी नाव घेऊन येतो. तो म्हणला तुझी नाव येऊस्तोवर मी बुडल. ते म्हणला या लाकडा द्यायचा उभा राहा म्हणजे काय बुडणार नाही. तो होडीवाला पण तिथनं निघून जातो आणि मग पाणी याच्या कोंबड्यापर्यंत येतो. तेव्हा म्हणतो आता आपल्याला देवाला बोलवल्याशिवाय काय पर्याय, हा देवाला बोलवल्याशिवाय पर्याय बोलत राहा की. आवाज आहे ना, ती कानाला बांधायला काढा मारवायला. हा आता इथनं पुढं लक्ष देऊन ऐका. मग ते म्हटलं आता देवाला बोलवल्याशिवाय काय पर्याय. मग त्यानं महादेवाला हात मारायला चालू केली. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय लागला. महादेव म्हणलं आपला भक्त संकटात आहे, त्याला वाचवायला गेलं पाहिजे. तेवढे त्यानं लगेच 5 मिनिटात त्यानं देव बदलला. त्यानं लगेच मग गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया करायला चालू केलं. तसं म्हणायला गेलं. नंतर भगवान शंकर म्हणले आता आपला जाऊन काय उपयोग, आपला पुत्र जर तिथं जाऊन वाचवत असेल तर आपली काय गरज. मग भगवान शंकर पुन्हा मागवतो. मग नंतर ते गणपती म्हणला आपला भक्त संकटात आहे, त्याला वाचवायला त्याला गेलं पाहिजे. मग तेवढ्यात गणपती बाप्पा यानं लगेच 5 मिनिटात त्यानं देव बदलला. बजरंग बली त्यानं चालू केलं जय बजरंग बली तोडते दुश्मन की नाही. त्यानं हनुमंतरायाचं भजन चालू केलं, जय बजरंग बली चालू केलं. नंतर गणपती बाप्पा म्हणले आता इथं जर रामदूत जात असतील तर आपली काय गरज. मग आपण मागं जाणार. गणपती बाप्पा सुद्धा म्हणजे जागायचा. गणपती बाप्पा सुद्धा मागं जातात. नंतर हनुमंतराय म्हणतात आपला भक्त संकटात आहे, त्याला वाचवायला गेलं पाहिजे. नंतर हनुमंतराय तोपर्यंत ह्यानं लगेच देव बदलला. ह्यानं चालू केलं लगेच म्हणाला विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठल. ते म्हणला आता विठ्ठलाला बोलवल्याशिवाय पर्याय, बरोबर का. विठ्ठलाला बोलवल्याशिवाय पर्याय तिने विठ्ठलाच बोलणं चालू केलं. नंतर हनुमंतराय म्हणले आता आपला जाऊन काय उपयोग, पंढरीच परमात्मा माहीत असले आपला काय उपयोग, आपण थांबलेलं बरं. हनुमंतराय सुद्धा परत गेले आणि मग विठ्ठलाला वाटलं आपला भक्त संकटात आहे. नंतर त्याच्या मनात असा विचार आला पाणी असं तसं आपल्या तोंडापर्यंत आले. शेवटी एकदा मंडळाच्या गणपतीचं नाव घेऊया आणि काय होईल ती होईल असं म्हणला. आणि गणपती बाप्पाला पळवा चालू केलं. गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया. गणपतीला हाका मारायचा. गणपती बाप्पा म्हणलं अरे हे पण आपल्याला बोलवलं. मग गणपती बाप्पा म्हणाले बायच्या टाकच्या कोऱ्या आणि मग झालं. येऊ तर कोण होता योग पहिला, कोण होता योग मंडळाचा कार्यकर्ता.
तर यानं ह्यो कोण होता? हौशी होता. मग यानं गणपती आणताना डीजे बोलवला, गणपती घालवताना डीजे बोलवला आणि त्या डीजेच्या पुढे पॅन्ट फाटूच वर ना. मग गणपती बाप्पा म्हणले आता याला वाचवायचं कसं? मग गणपती बाप्पा समुद्राच्या किनाऱ्यावर येतात आणि त्याला हात करतात, अय मी आलोय तुला वाचवायला. ते म्हणला बरं झालं गणपती बाप्पा आले. बघा देवाची कृपा माझ्यावर झाली आणि यानं छाती फुगवली. तेवढ्यात गणपती बाप्पा म्हणले, अय मी आलोय पण तुला वाचवणार नाही. जेव्हा मी जात होतो तेव्हा तू पॅन्ट फाटूसवर नाचत होतास, आता तू कुठतीस तर मी पण मन भरून नाचणार. विडाला विडाला दृष्टांत आपला सिद्धांत वड्या. त्या कार्यकर्त्याचा एखाद्यावर विश्वास होता का? हा, एखाद्यावर विश्वास कोणाचा असतो सांगा? सांगा की. हा, कोणाचा? बोलत राहा की. एखाद्यावर विश्वास आपला आहे का? हा, आपण एका रात्रीत देव बोलवतो. कसं? आज वार कुठला? हा, बुधवार आला की लगेच सगळ्यांचे ते देव माझा विठू सावळा. तर तुला देव लगेच पावणार असल्याने लगेच गुरुवार आला की श्री स्वामी समर्थ रे, स्वामी समर्थ. तर ती पण लगेच तुला धावून येत असल्याने आपला एखाद्यावर विश्वास मी मुद्दा करून चालते बरं का. नीट बघा, आपला एखाद्यावर विश्वास नाही. शुक्रवार आला की अनाद निर्गुण प्रगटली भवानी शुक्रवार आला की. आणि शनिवार आला की शरण शरण हनुमंता. शनिवार आला की आपण मार्केटला. आणि रविवार आला की रविवार आला की अहो बोला की. रविवार आला की ज्योतिबा, भैरुबा, येडोबा, खंडोबा, अजून पण रविवारात सगळं बा. बरोबर का? अजून कुठलं सांगा की रविवारात? हा, आपल्या गावचं ग्रामदैवत भैरवा. हे मला उत्तर तुमच्याकडे पाहिजे होतं. बरोबर का नाही? हो म्हणा की काय तर. हा, हेच पाहिजे होतं. मग सगळ्यांनी आता भैरवाचा एकदा चांगलं करायचं. भैरवाच्या नावानं, ज्योतिबाच्या नावानं, विठाला विठाला विठाला. माझा सांगण्याचा मुद्दा काय आहे की आपण एका देवाचं नाव घेतलं पाहिजे. साधू संतांनी एका देवाचं नाव घेतलं. कुणी तर संत नामदेव महाराज. बघा, नामदेव महाराजांना देव वयाच्या कितव्या वर्षी दिसला? आजी जागायची नका सांगा. कितव्या वर्षी दिसला?
हा तुम्ही थांबवा तुम्हाला माहितीये सांगा की अहो सांगा की आता मी माझ्या सांगा की महिला मंडळ हा विठाला 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 वयाच्या 8व्या वर्षी संत नामदेव महाराजांना देव दिसला होता बरोबर बरोबर का एकदा दामोजी शेठ बाहेर गावी गेले असताना गोनाई मातेने सांगितलं अहो नामदेव महाराज तुमचे वडील बाहेर गावी गेले आहे तर तुम्ही रावळात जाऊन देवाला नैवेद्य दाखवून येता का नामदेव महाराज म्हणतात ठीक आहे आणि नंतर नामदेव महाराज घरात येतात नैवेद्याचं ताट घेतात आणि रवळात जातात रवळात गेल्यावर ती देवा पुढे ताट ठेवतात आणि देवाला म्हणतात देवा बघ आईनं नैवेद्य दिलाय तू नैवेद्य खा तोपर्यंत मी बाहेर खेळतो आपण असं तर म्हणलं असतं का असं हा आपलं नुसतं घ्यायचं देवाला ताट दाखवायचं असं करायचं आणायचं करायचं आणि तेच म्हणायचं आपण बरोबर का नाही हा बोला की बोलत राहा तुम्ही तीच घरात आणून तीच खायचं वसंत नामदेव महाराज देवाला म्हणले देवा आता मी बाहेर खेळतो तोपर्यंत तू नैवेद्य खा आणि नंतर नामदेव महाराज बाहेर खेळायचं परत 5-10 मिनिटांना नामदेव महाराज गावात येतात तर बघतो तर ताटात नैवेद्य तसा आणि देवाला म्हणते देवा आता नैवेद्य खा मला घरी जायला उशीर होते देव म्हणाले मनात म्हटला लाखो वर्ष तपश्चर्या केली त्याच मी काही दर्शन दिलं नाही आणि तू जर आता 8 वर्षाचा बाळा तुला कसं दर्शन देणार मी सांग बरं देव महाराजच्या मनात म्हणला नामदेव महाराज पुन्हा बाहेर येतात आणि ती खेळायला नंतर थोड्या वेळ नाचून बघते तर ताटात नैवेद्य तसं नामदेव महाराज येतो नामदेव महाराज म्हणतात बारक्या पोरांच्या सवयी तुम्हाला माहिती आहे ती देवाला म्हटलं देवा बघ आता तू नैवेद्य खातोय तर तुझ्या पाया डोकं आपटून जीव घेऊ काय करू सांग मग तू नैवेद्य खातील मग देव महाराज त्या मनात विचार करायला लागला आता यानं जर आपल्या पायावर जीव दिला तर याचं पाप कुणाला लागणार देवाला लागणार बरोबर ना बोलत चला की पाप देवाला लागणार देव म्हणतात त्याच्यापेक्षा दर्शन मग नामदेव महाराज 1 2 3 म्हणून डोकं आपटणार तेवढ्या देवाला देव म्हणला अहो नामदेव महाराज मला जरा बाहेर काम होतं म्हणून मला यायला उशीर झाला म्हणून नामदेव महाराज म्हणलं पटपट हा नैवेद्य खाऊन देवानं संतांच्या हातातला नैवेद्य खाल्ला Oh,
बघा, नामदेव महाराजांच्या हातचा नैवेद्य देवाला घालला. तेव्हा नामदेव महाराजांचं वय किती होतं? किती? 8 वर्षाचं. आणि आपली 8 वर्षाची पोरं जर रडायला लागली तर पूर्वीच्या बायकांचा सोडा, पूर्वीच्या बायका म्हणायच्या, रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते, रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते, पाण्याला जाते, पाणी घेऊन अरे पाण्याला जाते, अरे पाण्याला जाते, पाणी घेऊन पण आत्ताच्या बायका त्या म्हणतात का? हा, बोला की आत्ताच्या बायका म्हणतात का तसं? आत्ताच्या बायका म्हणतात, रडू नको बाळा, तुला मोबाईल देते, रडू नको बाळा, तुला मोबाईल देते, मोबाईल देते, ब्युटी पार्लरला जाते, मोबाईल देते, ब्युटी पार्लरला जाते. या कोण आहे? आत्ताच्या काळाच्या बायका. खरं सांगा, पूर्वीच्या काळातली गाणी वेगळी होती का नाही? हा, पूर्वीच्या काळातल्या बायकांची गाणी कसली चालली, आत्ताच्या काळातल्या बायकांची गाणी हा नादी आभास गाणी सगळी. तुमच्या फॅमिली खेडेवाली गेला, आत्ताची असली गाणी. मग बघा, एवढा मोबाईल किती नुकसान करतो, बरोबर का नाही? हा, त्या मोबाईलचं नाव कसं आहे बघा, मोबाईल, बरोबर का नाही? त्या मोबाईलनं कितीतरी माणसं बिघडतात. बघा, तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. काय होतं, एक का नाही, कॉलनी असते, कॉलनी. मुंबईला गेलाय का तुम्ही? मावशी माहिती आहे ना? हा, मुंबईमध्ये कॉलनी असते ना, त्या कॉलनीत का नाही अशी बरीचशीच कुटुंब गावाकडं कामासाठी मुंबईला आलेली असतात. आणि मग त्यात असं 2 घरं राहत होती, त्यांची अशी घरं चिटकून होती. आणि मग ती काय करायचं, रोज येताना ती फोन बघत यायची. ती आलं की पहिला बघायचं आणि मग घरात जायचं. तेव्हा त्याच्याकडे फोन कुठला होता? जिओचा होता. कानात फोन घालायचं, पहिला बघायचं, मग आत जायचं. आणि नंतर त्याला मोठा फोन आला, ती बघत बघत दुसऱ्याच्या घरात गेलो. आणि त्या घरातली पण बाय बघत होती मालिका, कुठली? रंग माझा वेगळा. हिला सूट नाही, घरात कोण आले, हिला वाटलं हिला नवरा आलाय. ही आत गेली, हिनं पाण्याचा तांब्या भरला आणि आली म्हणाली, अहो धरा, दमून आज तिला पाणी प्या. आणि टीव्हीकडे बघून रंग माझा वेगळा. नंतर ह्याच्यानंतर हो, ती आज किचन मध्ये ताट भरून ठेवले, तेवढं घ्या आणि जेवा. त्यावर मी इकडं सुख म्हणजे नक्की काय असतं बघणार आहे. आज गौरींच्या इथे फिरायला जाणार, बरोबर का? हा,
बरोबर का नाही? हा ते म्हणतील महाराज तुम्हाला नाव माहिती आहे म्हणजे तुम्ही पण बघता का काय? तसं नाही. मग ती पण बघत होती आणि खरोखर तिला नवरा येतो आणि तो असा फोन बघत बसलेला असतो सोप्यावर. ती निवांत टीव्ही बघत बसलेली असत्या आणि येतो तिच्या खरा नवरा येतो. सॉरी सॉरी तुमच्या घरात आली का? सॉरी सॉरी. मग ती शेजारच्या घरात असतो आणि शेजारच्या घरातली पण जरा चांगली असते. तिला काय टीव्हीचा फोनचा नाद नसतो. तिनं तो घरात आला आणि म्हणला तो लय कंटाळून आलेला. ते म्हणला अगं जरा चहा करतेस का? ती म्हणली आज यांचं काय मध पिलाय का काय इतका मधुर आवाज आला यांचा. मग ती किचन मधून बाहेर येऊन बघते. आता बायका किचन मध्ये नाही, माणसं किचन मध्ये. बरोबर का नाही? लाडक्या बहिणीचे पैसे या लागले, बायका भांगलायच्या पण. आमच्याकडे कोल्हापूरकडे बायका भांगलायला भेटणार. 1000 रुपये येतो घरात बसतो, 1500 रुपये येतात महिन्याला लाडक्या बहिणीला. बरोबर का नाही? हा हो म्हणा की असं वाटतं 5-6 हप्ते तुमचं थकलेलं दिसते. बरोबर का नाही? हो म्हणते बघा. येतील देवाचं नाव घेतल्यावर येतील. बरोबर का नाही? मग ती म्हणाली ह्यानी का मध पिलाय का काय? मग ही बाहेर येऊन बघते तरी यांचं नसतं. ती म्हणते ओ तुम्ही कुणाच्या घरात शिरलाय, तुम्हाला अक्कल बिक्कल? ती म्हणली ती म्हटलं अगं आपल्या तर घरात आहे. आपलं घर नव्हं तुमचं शेजारचं घर आहे, तुम्ही आमच्या घरात आलायचा. मग त्याच्या घरात जातो आणि म्हणतो ओ पाहुणं तुमचं घर शेजारचं आहे, आमच्या घरात कुठं? ते म्हटला सॉरी 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 मला वाटलं माझं घर आहे म्हणून तुमच्या घरात बसलो. सॉरी बरं का. ही मोबाईलचं झालेलं दुष्परिणाम. बरोबर का नाही? हा मोबाईल वापरला पाहिजे पण चांगल्या कामासाठी वापरला पाहिजे. बरोबर का नाही? आमचं गुरुवारी एकदा कीर्तनाला निघालेलं सातारच्या पुढं वाईला निघालेलं. वाटत जाताना त्यासने लागला घाट आणि मग त्या घाटावर एक म्हातारी होती आणि ती म्हातारी बघा आम्ही अजून काय सांगते मोबाईलचा चांगला उपयोग बघा बरं का. ती म्हातारी काठी टेकत गाव खोबऱ्याच्या वाटीकडे आत गेलेलं आणि काठी टेकत म्हातारी जात होती आणि आमच्या माणसांकडे तेव्हा 2 व्हीलर होती. माणसाने गाडी थांबवली आणि म्हाताऱ्याला विचारलं काय गाडचे एकटी निघाल्यास? भ्या वाटत नाही एवढ्या घाटात एकटी निघाल्यास? ती म्हणली कशाची भ्या? आणि मग महाराज जरा पुढे गेलं. महाराज म्हणलं हे गाणं कुठलं ऐकते ती गोडी पहिलं. मग ती म्हणली महाराज मागं गेलं आणि विचारलं आजी कुठलं गाणं लावले? आजी म्हणली आला बाबा. ही गाणं ऐकलं आजी. महाराजांनी गाणं ऐकलं आणि आजी म्हणली महाराज जरा पुढे गेले. आजीने हाक मारली अय बुवा थांबा. महाराज म्हणलं काय हो आजी? ती म्हणली खाली जरा तिकडं दरीत माझी मसर गेल्यात तेवढी वर आण. आमच्या महाराजांनी आश्चर्य वाटलं. मसर वर आणल्या हिच्याकडे कशा मसर येत असतील? तर महाराज म्हणले बरोबर चालतंय. आणि महाराज जरा पुढे गेलो 2-3 किलोमीटर हिची मसर दिसली. मसर वर आणली तसं त्यांच्या कानात होता हेडफोन. ते हेडफोन लागला वाजाय हा आणि त्या हेडफोन मध्ये अशी रिंग होती हाड्या मागं फिर. बघा मोबाईलचा चांगला परिणाम सांगतोय. त्या हेडफोन मध्ये काय रिंगटोन होती हाड्या मागं फिर. ती रस्त्यावर आल्यावर काय झालं तिला रेंज आली आणि मग ती सगळी मसर मागं फिरली आणि 80 पास टाकून म्हातारी जवळ गेली. आणि आमच्या महाराजांनी ती योजना आवडली आणि आमच्या महाराज पुढे कीर्तनाला गेलं आणि हे मोठा सांगितला विठाला विठाला विठाला. बघा मी मोबाईलचा चांगलंही सांगितलं. बरोबर का नाही? हा बघा इथं सांगा मला सांगा आता मी सांगितलं एका देवाचं नाव घेतलं काय होतं? बरोबर हा सांगितलं का?
सांगा कुणाचा दृष्टांत सांगितला? सांगा की कुणाचा दृष्टांत सांगितला? हा कुणाचा? तुम्ही मागणं आलाय का? नामदेव महाराजांचा दृष्टांत सांगितला. नामदेव महाराजांचा कुणाचा सांगितला? नामदेव महाराजांचा सांगितला. बरोबर का नाही? मग आता सांगा कुणाला कुणाचं म्हणजे खरं सांगायचं आता कोण एका देवाचं नाव घेतं आपल्याला सांगा. हा चला तुम्हाला एक महाभारताचा गोड दृष्टांत सांगतो. जेव्हा कौरव आणि पांडव यांच्यात युद्ध व्हायचं होतं त्याच्या अगोदर शकुनी मामा म्हटला आता काय गप बसून चालना झाले काय तर केलं पाहिजे. नंतर मग शकुनी मामा हुशार आणि मग तेव्हा 5 पांडवांकडे गेला म्हणला तुमच्यात आणि कौरवांच्यात जुगार खेळायचा. मग पांडव म्हणले नाही. मग नंतर शकुनी मामा पण लय हुशार. आता गावागावात शकुनी मामा आहे का नाही? ज्यांचं नाव असं त्यांनी म्हणावं घेऊ नका की महाभारत. आणि मग शकुनी मामा म्हटलं तुम्ही जर जुगार नाही खेळला तर आम्ही तुम्हाला हारले असं समजू. पांडवांना नाही इला झाला आणि पांडव जुगार खेळायला बसले. जुगार खेळताना त्यांच्याकडे काय जी धन दौलत होती जमीन पैसा होतं ती सगळं त्यांनी जुगाराला लावलं आणि जुगार खेळायला बसले. आणि 5 पांडव जुगार हारले. 5 पांडव जुगार हारले म्हणजे आता 5 पांडव म्हणजे आम्ही हारले आमच्या जीवन सगळं तुम्ही घेऊन टाकले सांग. मग आता आपल्याला काय तेवढे शकुनी मामा हुशार. शकुनी मामा पुढे आला म्हणाला तुझ्याकडं काय नाही असं कसं काय म्हणतोस. तुझ्याकडे एक आहे तुझी पत्नी द्रौपदीला तू जुगाराला लाव आणि परत एकदा जुगार खेळ. तू जर जिंकलास तर तू सांगेल ते आम्ही करणार तुला पाहिजे तेवढं राज्य आम्ही देणार. आणि मग धर्मराजा पुन्हा जुगार खेळायला बसला. आणि मग तेव्हा द्रौपदीला त्यांनी जुगाराला लावलं. आणि मग नंतर पांडव जुगार हारतात. बरोबर का? पांडव जुगार हारतात आणि नंतर पांडव जुगार हारल्यावर मग दुशासन उठतो आणि द्रौपदीकडे जातो आणि भर सभेत द्रौपदीला फरफडत आणतो आणि बघा कोण कोणाचं असतं तेव्हा द्रौपदीनं 5 वाघासारखे पती असताना त्यांना हाक मारली तरी ती आलं नाही कारण त्यांनी द्रौपदीला जुगाराला लावलं. बरोबर? त्यामुळे त्यातला एकही पुढे गेला नाही. आणि नंतर मग दुशासनानं द्रौपदीला आणली. द्रौपदीनं आपल्या नवऱ्यांना हाका मारायला चालू केलं पण त्यातला एकही आला नाही. शेवटी तिनं श्रीकृष्णाला हाक मारायला कोठे गुंतलासी द्वारकेचा राजा
तेव्हा भगवान श्रीकृष्ण द्रौपदीच्या कामाला आला का नाही? बरोबर का नाही? कारण द्रौपदीचा भावच तेवढा चांगला होता. बरोबर का नाही? हा, मग तुम्ही म्हणतीला भगवान देताय वर येताय. बरोबर, देव देतो पण आणि घेतो पण. मग द्रौपदीकडे देवानं काय घेतलं असेल? एकदा श्रीकृष्णाने ठरवलं की आपण आपल्या 16,108 बायकांची परीक्षा घ्यायची. आणि मग नंतर श्रीकृष्णानं आपल्या अंगठ्याला कापण्याचं नाटक केलं आणि सांगितलं माझ्या अंगठ्याला कापले, तुम्ही बांधायला काहीतरी आणा. देवाची नगरी सोन्याची होती. सोन्याच्या नगरीत चिंटूपर कापड गावल का? हा, सांगा की नाही. बरोबर का नाही? मग गावणार नाही. मग तेव्हा द्रौपदी आली. मग द्रौपदीला बघितलं की सगळी पळताय. मग द्रौपदीला बघितलं तर श्रीकृष्णाच्या बोटाला लागलं होतं, रक्त येत होतं. मग द्रौपदीने मागचा पुढचा न विचार करता आपल्या साडीचा पदर फाडला आणि श्रीकृष्णाच्या अंगठ्याला बांधला. आणि त्या एवढ्या एवढ्या अडक्यात किती जागा होतं? किती किती तुम्ही राहिले खालची बोला. किती जागा होतं? हा, 108. मग दुशासन द्रौपदीची साडी ओढून ओढून बेशुद्ध पडला तरी द्रौपदीची साडी पिटली नाही. ह्याला काय म्हणतात? एका देवावरचा विश्वास. विठ्ठल आहे विठ्ठल. बघा, नावात पण ताकद असली पाहिजे. बरोबर का नाही? हा, नावात पण ताकद असली. बघा, आमच्या गुरुवर यांचं नाव काय? हा, आमच्या गुरुवर यांचं नाव काय? सांगा की. हा, रामदास महाराज. बरोबर काय? त्याच्या नावात पण राम. संस्थेचं नाव ही युग यायला पण नशीब लागतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि रामानं सोडलेला बाण पण त्याला काय म्हणत्या? राम बाण. तसं मला महाराजांनी बाणातून सोडले, तसा मी राम कोण? राम. गणित जुळलं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बघा, नावात पण ताकद असली पाहिजे. बरोबर का नाही? मग आपली नावं काय? असं
असं का बघतायचं माझ्या काय मारताय का काय याचा सांगा की नावातून ताकद असली पाहिजे मग आपली नावं कसली हा आपली नावं सांगा की आपली नावं रिंकी पिंकी चिंकी असली आपली नावं बरोबर का नाही मग आमचं महाराज एकदा पुण्याला कीर्तनाला गेले पुण्यापासून आळंदी जवळ आहे माहिती आहे मग आळंदीत महाराजचं कीर्तन होतं आणि मग महाराज कीर्तनाला गेलं आणि मग तिथला ज्याला कार्यक्रम ठरवला तो कार्यकर्ता आला आणि महाराजाचं बसले आणि मग तो आला महाराजांचं त्यांच्यावर बोलणं बिलणं सगळं झालं आणि नंतर मग तो महाराज म्हणले बरं सगळं आपलं बोलणं झालं पण तुमचं नाव काय ते म्हणला काय महाराज तुम्ही माझं नाव विचारताय माझं नाव अख्ख्या पृथ्वी तलाव नाही अख्ख्या विश्वात नाही अख्ख्या महाराष्ट्रात नाही महाराज म्हणलं तुमचं नाव काय आहे ते तर सांगा तो म्हणला माझं नाव गावात नाही माझं नाव तालुक्यात नाही माझं नाव जिल्ह्यात नाही माझं म्हणलं माहिती तुमचं नाव कुठं नाही फक्त सांगा तुमचं नाव काय ते म्हणला माझं नाव जनावर ते म्हणला माझं नाव जनावर जनावर म्हणल्यावर महाराज म्हणाले असलं कसलं नाव ते म्हणला माझ्या बायकोचं नाव जना आणि मी तिचा वळ म्हणून जनावर विटाल्या विटाल्या असली आपली नाव कसं पाहिजे हा नाहीतर काही जण नाव ठेवतात पौर्णिमा पौर्णिमा दिवसाची दिसना आमच्या दिसल्या दिसत बरोबर का नाही नाव पण नीट पाहिजे बरोबर का नाही एका बाईचं नाव होतं शोभा शोभा कुठं प्रेम शोभा पारायणाला आली शोभा लग्न वर्षाला आली शोभा जावळाला आली शोभा शोभा कुठं प्रेम जवळ शोभाचं लगीन होत नाही तोपर्यंत शोभा जिथं जाईल तिथं शोभा जिथं जाईल तिथं म्हणजे कुठं पण असू दे ते शुभ कार्य असू दे नाहीतर अशुभ कार्य असू दे जाय तिथं म्हणजे शोभा कुठं पत्रे सांगा की ती शोभा कुठं प्रेम लग्न पुस्तक प्रेम ती शोभा बरोबर का नाही आणि लग्न झाल्यावर ती अशोभा बरोबर का नाही हा नाव पण पॉवरफुल पाहिजे बरोबर का नाही एका माणसाला आडनाव होतं वाघ तो गावात असा फिरायचा की त्याला माणसं बघून द्यायची ती म्हणायची खरोखर तो वाघाकडे चालतो आता नुसतं आपण डोंगराला खाली आहे इथं तर आपल्याला वाटते दरवाजा मोठ्या वाळ असं बाहेर नको काकड्या जायला घरात बसल्या कुठं काकड्या जाता आला वाघ म्हणजे धरलं बिरलं म्हणजे कशाला उगत नको काकड्या जायला ही कुणाला आपल्याला किंवा आडनाव होतं माणसाचं वाघ बरोबर का नाही आडनाव होतं गावात वाघ आणि घरात बायको पुढं म्याव म्याव गावात वाघ वाघ आणि बायको पुढं चुपचाप बरोबर का नाही नावात पण ताकद पाहिजे बरोबर का हा नाही आपण नाव ठेवतो कसली बघा एकदा आम्ही गेलतो बारशाच्या कीर्तनाला बारशाचं कीर्तन झालं आम्ही जेवलो आणि सत्कार घ्यायचा चालू होता म्हणून आम्ही बसलो आणि इकडे म्हाताऱ्या बायकांनी पाळणा चालू केला आणि त्या गावात असं होतं की म्हाताऱ्या बायका लय करून पाळणा म्हणा येत नव्हत्या त्या तरण्या बाया यायच्या आणि मग त्या तरण्या बाया आल्या आणि मग त्यांनी पाळणा म्हणा चालू केला त्या म्हणल्या चौथ्या दिवशी आनंद मोठा बाळाचा केला चमन मोठा बाळाचा केला चमन मोठा आताच्या काळातल्या बायका असं म्हणते त्या पहिल्याच्या काळातल्या बायका कशा म्हणायच्या आताच्या बायका चौथ्या दिवशी आनंद मोठा बाळाचा केलाय चमन मोठा आता जर असलं बरोबर का मग सांगा आत्ताचा काळ बरा का पूर्वीचा काळ बरा हा पूर्वीचा कारण पूर्वीच्या काळात कुणाकडे
मोबाईल नव्हता, कुणाच्या घरात टीव्ही नव्हती. टीव्ही असायची फक्त एकाच्या घरात टीव्ही असायची, ती पण अख्खं गाव सगळं बघायला त्यांचा नाही. बरोबर का नाही? हा बोला की. हा जरा दिल्यात आली ती. बोला की. बरोबर का नाही? पूर्वीचा काळ चांगला, पूर्वीची गाणी चांगली, पूर्वीचं सगळं चांगलं. मग आताचा काळ का चांगला नाही? हा सांगा की. सांगताय का नाही? आजी म्हटली तुलाच माहित आता. मग सांगतो, पहिल्याच्या काळात माणसं दिसल त्याला राम राम करायचे. आता दिसल त्याला करतात हॅलो. आता दिसल त्याला हॅलो करतात. पण आमच्या संस्थेत असं कुठलं पोरगं नाही किती नावाला हात मारतं. सगळ्यांनी काय म्हणता, मी सांगायचे ते आमची पोरं काय काय म्हणता तुम्ही एकमेकाला. मध्ये आमच्या संस्थेतलं प्रणय महाराज जरी असले तरी महाराज, आणि पात महाराज जरी असले तरी महाराज. म्हणजे आमच्या संस्थेला असा भेदभाव नाही. तो लहान आहे म्हणल्यावर त्याला नावानंच बोलवलं पाहिजे, मोठा म्हणल्यावर त्याला महाराज म्हणलं पाहिजे असं नाही. एकमेकांना सगळ्यांनी महाराज म्हणायचे. बरोबर का नाही? मग आपल्या गावाची पोरं एक नाव घेतात मी. हा घेतात का? बोला की. सांगा की. आपली पोरं एक नाव घेतात का? बोला की. एक नाव घेतली का आपली पोरं? आपल्या पोरांची नावं कसली असतात पाहून. एकानं नाव ठेवलं पोरग्याचं यश, जन्माला आलं बापाला डबऱ्याला घातलं. एकाचं पोरग्याचं पाठ सुटतं, त्यानं पोरग्याचं नाव ठेवलं अनिल. काय नाव ठेवलं? त्यानं पोरग्याचं नाव ठेवलं अनिल. अनिल नाव ठेवलं आणि मग ते म्हणला, एकानं विचारलं तू पोरग्याचं नाव अनिल का ठेवलं? तो म्हटला मोठं झाल्यावर अनिल नाही शिकला तर एखाद्याची पोरगी तर पळवून अनिल. एखाद्याची पोरगी तर पळवून अनिल असली आपली नाव. बरोबर का नाही? आणि संतांची नाव, तुकाराम महाराजांचं नाव घेतलं की जेम थर कापत होता. तुकाराम तुम्हाला एक मी रामायणातला दृष्टांत सांगतो. बरोबर का? सांगू ना? आता सांगा काय राहिले सांगायचं, सगळं सांगितलं जा. मग तुम्हाला मी एक रामायणातला गोड दृष्टांत सांगतो. बघा, वाल्या कोळी माहिती आहे ना सगळ्यांनी? हा वाल्या कोळी. हा हा ते वाल्या कोळी काय करायचं माहिती आहे ना तुम्हाला? हसू नका, तुला वाच म्हणून सांगा. वाल्या कोळी काय करायचा?
मग विचार करा त्याला माणसं किती मारले असतील. बघा वाल्या कोळीचा वाल्मिकी ऋषी झाला, बरोबर का नाही? मग बघा एकदा वाल्या कोळी असा एका रोजच्या धंद्यावर होता आणि मग त्याचा जंगलात बसलेला तेवढ्या तिकडं नारदमुनी येतात. नारदमुनी येतात, वाल्या कोळी लगेच उठतो आणि वाल्या कोळी म्हणतो थांबा, या वाटाचा सगळ्यात मोठा चोर मी. नारदमुनी मनातल्या मनात म्हणलं तर आतापर्यंत त्यासाठी अशी कितीतरी चोरी होऊन गेली. ते म्हणलं या वाटाचा सगळ्यात मोठा चोर मी. नारदमुनी म्हणलं बरं तुला काय पाहिजे? मग वाल्या कोळी म्हणला तुमच्याकडं जेवढं पैसा असतील जेवढं काय असेल तेवढं सगळं मला द्या. नारदमुनी म्हणलं माझ्याकडं विणा आणि चिपळ्या याच्याशिवाय काय नाही. मग वाल्या कोळी म्हणतो बरोबर. नंतर नारदमुनी म्हणतात तू हे जे पाप करतोयस ते कोणासाठी करतोयस? तर वाल्या कोळी म्हणतात माझ्या मुलाबाळांसाठी. तर नारदमुनी म्हणतात मग एक काम करा, तुम्ही आता घरी जावा आणि तुमच्या घरातल्या सगळ्याच विचारून घ्या हे जे तुम्ही पाप करताय त्यात ते भागीदार आहेत का? वाल्या कोळी म्हणतो तर तुम्ही पळून येऊन गेला तर. मग वाल्या कोळी नारद झाडाला पाडतो आणि वाल्या कोळी घरी जातो आणि अंगणात पोरं खेळत होती. पोरांना म्हणतो पोरांनो मी जे तुमच्यासाठी पाप केले त्यात तुम्ही भागीदार आहात का? पोरं म्हणली बाबा आम्हाला मोठं करायचं काम तुमचं, आम्हाला शिकवायचं काम तुमचं, मग अजून तुम्ही पाप करा किंवा पुण्य करा असं वाल्या कोळीचे पोर म्हणतात. वाल्या कोळी घरात जातो आणि सोप्यात त्याचे आई वडील बसलेला असतात. सोप्यात आई वडील बसलेला असतात तर आई वडिलांना म्हणतो तो आई बाबा मी जे तुमच्यासाठी पाप केले त्यात तुम्ही भागीदार आहात का? हा आई बाबा म्हणतात तुला मी लहानाचा मोठा केला, तुला सांभाळला, आता आम्हाला तू सांभाळायचं. तर वाल्या कोळी परत त्या बायकोवर जातो आणि बायकोला म्हणतो अगं मी जे तुझ्यासाठी पाप केले त्यात तू भागीदार आहेस का? तर मग बायको म्हणाली ह्याला जर आपण जर नाही म्हणलं तर एक तर आपल्याला मारून टाकणार. ती म्हणली अहो आत्ता मला हिंदू चावला आहे त्याच्या थोड्या वेळ तुम्ही घेऊ शकतील का? तर वाल्या कोळा म्हणतो ते कसं घ्यायला येईल? मग वाल्या कोळीची बायको म्हणते पाप पण कसं घ्यायला येईल? तर मग नंतर मग वाल्या कोळी जंगलात जातो आणि नारद नरसिंह म्हणतो माझ्या पापात कोण भागीदार नाही. मग नारद म्हणतात ह्या पापातून तुला हे पाप तुला नष्ट करायचं असेल तर तुला देवाचं भजन केलं पाहिजे. मग नारद नरसिंह म्हणतात तुला येतं काय? ते मला फक्त मला मराच येतं, मरा. मग नारद मुनी म्हणतात इथं बसून तू मरा तेवढं तू. वाल्या कोळी तिथंच बसला आणि वाल्या कोळ्यानं चालू केलं मरा 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 मरा. मराचं उलट करा मग काय होतं? हा मराचा राम कधी झाला हे सगळं वाल्या कोळीला कळालं. वाल्या कोळीला कळालं आपण असतो एवढे दिवस बसलो असतो का तिथं? हा आपण म्हणलो असतो इथनच पुढे देवाला नमस्कार कशाला जाताय? इथंच पंढरपूर आता कशाला जाताय तुम्ही? माहिती आहे ना का तुम्हाला? गावातून दिंडी निघाली की बायका आबाईच्या वाडीला आणि तिथं म्हणताय कशाला जाताय तुम्ही? आता इथं पंढरपूर आणि परत ट्रॅक्टरला बसते त्या आणि मग पाहुणे चालती आले वाडीची वाट आल्या आबाई परत मग परत दिंडी आबाईच्या वाडीनं चालू. बरोबर का? आपण थांबलो असतो का एवढा विषय? सत्य आहे बघा. आपण थांबलो असतो का एवढे दिवस त्याच्याकडे? मग माझ्या कोळीला सुद्धा कळणार नाही मराठा राम कधी झाला. मराठा राम कधी झाला वाल्या कोळीला सगळं कळणार. मग वाल्या कोळी म्हणाला नंतर तिथनं एक दिवस नारद नरसी जात असतात. मग त्यांना आवाज येतो तुम्ही पण हात वर करा आता करा की देवाचं भजन करूया. करा की हात वर केलं का?
त्यांना देवानं खरंच हात दिले त्यांनी हात वर करा. माझं वाकडं विकडं झालं तर मला काय सांगायचं नाही. पप्पा येत नाही आता. श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम 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 जय राम करा हात खाली बंडल हात खाली करते. मागचं जर पुरुष मंडळ वर हात करून तंबाखू चोळत आणि नारद मशीनी हे भजन कानावर पडतं. मग नारद मशी वाल्या कोळ्यापाशी जातात आणि वाल्या कोळ्या म्हणतात ह्याला तर मी भजन करायला सांगितलेलं, ह्याच्या अंगावर वारूळ चढले. मग ती वाल्या कोळ्याला उठून सांगतात तुझ्या अंगावर वारूळ चढले, इतका तू भजनात दंग झालाय. नंतर नारद मशी म्हणतात तुला जे मागायचं आहे ती मागणी माग. मग वाल्मिक ऋषी म्हणतात मी जसं ग्रंथात लिहिल तसं देवाला वागलं पाहिजे. मग वाल्मिक ऋषी कुठला ग्रंथ लिहिला? रामायण. काय लिहिलं? रामायण. आता गाणं निघले रामायण घडलं त्याला कारणी सीतामाय. बरोबर नाही? आता त्याला गाणं निघले. बरं चला मग बघा वाल्या कोळीचा विश्वास नारद महर्षींवर होता. मग वाल्या कोळीनं रामायण दिलं आणि मग जसं रामायणात लिहिलं तसं देवाला वागावं लागलं का नाही? त्याला काय म्हणावं? विश्वास. बरोबर का नाही? आता परत एकदा त्या देवाला आपण हाक मारूया. बरोबर का? करा सगळ्यांनी परत राहतो. विठोबा रघुमाई विठोबा Bye.
असो माझं पण टाइम झाले करा हात खाली करा असो माझं पण टाइम झाले तुमचं पण टाइम झाले तुम्ही म्हणतेला खांदी भार पोटी भूक बुवा तुझ्या कीर्तनाचं काय सुख तुम्ही म्हणतीला आता मग सपवायची का सेवा आ आजी म्हणते नाही सपवायची तुमचं बरं आहे, आम्ही रोज कार्यक्रम असतो त्यामुळं कीर्तन सेवा लवकर आठ पाहिजे असो झालेली कीर्तन रूपी सेवा तुम्हा सर्व संत मंडळीच्या चरणी अर्पण करतो व आमच्या संस्थेतील माझे गुरुबंधू आमच्या श्रीराम वरकरी शिक्षण संस्थेतील आमच्या सर्व ताई असतील त्यांच्या चरणी अर्पण करतो गायनाचार्य मयंक महाराज यश महाराज पियुष महाराज यशराज महाराज मधुकर महाराज असतील त्यांच्या चरणी अर्पण करतो पेटी मास्तर निवृत्ती महाराज असतील त्यांच्या चरणी अर्पण करतो पकवान मास्तर पार्थ महाराज असतील त्यांच्या चरणी अर्पण करतो विनकरी बाबा असतील त्यांच्या चरणी अर्पण करतो विनोद महाराज असतील त्यांच्या चरणी अर्पण करतो आमचे आई वडील आले असतील त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि ही जी साईडला उभारले चोपदार कीर्तनकारापेक्षा चोपदार जरा जास्त दिसते सगळ्यात जास्त बॉडीगार्डपेक्षा कीर्तनकार कोणाचीच लवकर वाढत नाही माणसाचं असो त्यांनी सेवा अर्पण करतो आणि त्यांच्यामुळे मी या नारदाच्या गादीवर उभा राहण्याच्या पात्रतेचा झालो ते माझे गुरुवर्य रामदास महाराज असतील त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो विठ्ठल रे आणि आमचं कीर्तनाचं सौजन्य आहे ते आमचे डॉक्टर काका आमच्या संस्थेत कधीही माझ्याने फोन केला तर सेवेसाठी लवकर येतात ते आमचे अमोल काका असतील त्यांच्याही चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो